गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये। सकाळ सकाळी बाहेर आलो होतो लगेच बाबा बकरी भेटली। इसको मेरे को बकरीला जरा शिवा दिला तर बकरीनं पण उलट जवाब दिला बाबा मला। लोग कहते हैं आजकल मेरे बर्ताव में बदलाव आया है, जरा मेरा मुखड़ा देखो, बताओ कैसा है मेरा हुलिया। होलिया तर माझा लय चांगला होता। बाहेर आलो तर बाबा लोक होळी खेळू लागले। होळी आहे ना बाबा, त्या दिवशी खेळली नाही, चंद्रग्रहण होता त्याच्यामुळे बाबा कोणी होळी खेळलीच नाही। मग म्हणून नाही ना दुसऱ्या दिवशी खेळली। मग जरा पुढे आलं तर नंतर बघा हे कोण भेटलं। मग राहुलला जरासं हाय बाय केलं ना बाबा। हाय बाय केल्याच्या नंतर आपला चिंगरू म्हणतात चला तिकडं म्हणे। तिकडं लय मोठी गँग बसलेली। मंदिराच्या मागे आलो तर नंतर बाबा याला विचारायला तू कोण आहे? कौन है आप? नागेश्वर। आज बिल्डर नागेश्वर बनला होता। मजा नहीं आ रहा। शेमड्या पोरीच्या मागे लागूनही नाही इथं बसले होते बाबा हे पोरं। शेमड्यापुरीच्या प्रेमात पडायचं, यायला एके पोरगी पटन काय करावं? तिला अकलीचा पत्ता नाही। यांचं काय करावं काय कळलं झालं बाबा, काय म्हणावं। ती नाही म्हणली का जिंदगी उदास। यांची सगळ्यांची जिंदगी बरबाद झाली आणि तेवढा डीके म्हणतोय काय झालं? क्या मैं पूछ सकता हूँ ये सब क्या हो रहा है? नहीं याला म्हणलं जाऊ दे बाबा, तू छोटा आहे, तुझ्या छोट्या लेकराच्या आहे ना बसची बात नाही ना म्हणलं। ते पोरीच्या मागे लागलेले पोरं म्हणलं, आणि तो पण किती पोरीच्या मागे लागलाय ते पण आम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणलं। तेवढ्यात रोहन काय म्हणते बघा। बताया नहीं तो पता कैसे चलेगा कौन है? जाऊ दे म्हणलं बाबा, यांचं काय टवळक्या चालूच होत्या। तेवढ्या थोड्या पुढे आल्याच्या नंतर चंपा आमची काय करू लागली बघा। जिया तो क्या जिया, मंजिल को भूला कर जिया तो क्या जिया। अगर तुझ में दम है तो उसे पाकर दिखा, लिख दे खून से अपनी कामयाबी की कहानी। चंपाचं मोटिवेशनल भरून माझं पण मन भरून आलं। मग घरी गेलो, घरी घेऊन ना मस्तपैकी गायनं आपली धन्नो घेऊन आलो बाबा। धन्नो घेऊन आलो म्हणलं आता चला बाबा मार्केटमध्ये फिरायला जावं म्हणलं, आता कुठं तरी म्हणून फिरून यावं म्हणलं बाबा। लय आता म्हणलं चंपाचं आहे ना मोटिवेशनल लयच म्हणजे असं मनाला लागलं होतं। आपली धन्नो काढून मग निघालो होतो बाबा मार्केटमध्ये। म्हणलं मार्केटमध्ये जरासं फिरून यावं म्हणलं। पाहिलं होतं बाबा एवढं ऊन लागू लागलं म्हणलं अरे बाबा म्हणलं उगं आलो काय की रे बाबा। मग जरासंच फिरलो, फिरल्याच्या नंतर बाबा रिटर्न आलो म्हणलं। कोणतरी होळीचा रंग टाकला होता बाबा आमच्या अंगावर। मग सरळ आलो बाबा। पहिले भेटला बाबा डिक्की काय करू लागलं की नंतर मग हे भेटलं। कौन हो बे तुम? याला बोलून झाल्याच्या नंतर लगेच येणार ऋषा भेटलं होतं। हम है रेगिस्तानी लुटेरे। क्यों हो? चला तर मी इथंच ब्लॉग संपवतोच। मग तुम्हाला टाटा बाय बाय म्हणतो। चला बाय बाय। चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। मग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।